नमस्कार मित्रांनो. तर मी गेले होते काल नंदेकडं. तिथं सामान शिफ्ट करायचं होतं म्हणून आज आपले व्हिडिओ आले नाहीत, लाईव्ह पण झाली नाही, ब्लॉग नाही, काहीच नाही. तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया. हे बघा मेथी साफ करायला घेतले. आज जरा म्हटलं तिखट मेथी असते ना तशी करायची, थोडं वाटप करून बघूया, त्या पद्धतीने थोडीशी करणार आहे. येतानाच मेथीची भाजी आणली आणि नंदेने दुपारी पुऱ्या केलेल्या, बासुंदी, बटाट्याची भाजी. आणि माझी तब्येत बघा किती ही झाली एकदम, कारण की काल ते 31st ते एक राडा सगळा होता. आणि रूम शिफ्ट करायचं म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे, एकदम मी थकून गेले बघा. एवढं सामान किती वाजेपर्यंत फेऱ्या मारत होती मी, हातातून सामान 2 टेम्पो अगोदरच आम्ही आणून ठेवलं होतं आदल्या 2-3 दिवसापूर्वी. आणि आज सगळं सामान एवढं बारीक सुरीक असतं ना, तेवढं सामान हाताने आणलं तरी आता भरपूर अजून त्यांचं आणतील ते गाडीतनं. तेवढं स्वयंपाक भांडी लावणं, तेवढं सगळी भांडी घासणं, लय नको वाटायला लागलं. आणि 4-5 रूम आहेत, एवढं वैताग आलं नाही. त्याच्यात हे 2 मुलं, आणि एकदम थकून गेले बघा मी. काय करावं काय नाही कळत नाही. पाय दुखतात म्हणून मुलाला पायावर बस म्हटलं, जरा पाय दाबून दे. आणि मुलगी तर झोपलीच येताच गाडीतून. अशी थकून गेले ना. पण थोडा वेळ तरी लाईव्ह घेणार आहे, बघूया. बरं वाटलं तर घेईन लाईव्ह, नाही तर आजचा दिवस आराम करेन. काल पण लाईव्ह झाली नाही दिवसभर, आज पण सकाळी नाही झाली, म्हणून छोटंसं एक ब्लॉग सोडूया म्हणलं. तर बघा मेथीची भाजी 20 रुपयाला गड्डी भेटली आहे बघा. म्हटलं थोडी साफ करून घेते. बघा साफ करायला बसले. आई ग ले हे व्हायला लागलं आहे, पाहिले दुखायला लागलेत बरं का. काल पण व्हेज बिर्याणी केली होती, 2 का 3 किलोची केलेली होती. ताई म्हणजे नंदेच्या इथं एक होते, सोलापूरचीच आहे ते, सोलापूरचे. तिने बनवलेली, सगळी तयारी करून दिली मी. आणि मग बनवलेली रात्री 11 वाजले. जेवण वगैरे भांडी आवरापर्यंत वाजले 12. सकाळी परत लवकर उठलो, कारण की 11चा टायमिंग दिला होता पूजेचा, म्हणजे गृहप्रवेश करायचा. म्हणून लवकर उठून सगळं सामान वगैरे सगळं साफसफाई, धुणं पुसणं, हे ते सगळं झालं ना, देवपूजा वगैरे. माझे परत राडा सगळा स्वयंपाकापासून. लय थकले आहे माहिती आहे का. काम करतो ना तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही, नंतर खूप त्रास होतो. तर नवीन वर्षाला प्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून राहिल्या, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या. तर तुम्हाला नवीन वर्षात तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बाय, सगळ्यांनी काळजी घ्या.